मित्रांनो ही गाडी आलेली आहे आपल्याकडे. गाडी चालू केली, गाडी रेस राहते. तर गाडीचे केबल वगैरे सगळं दुसऱ्या मिस्त्रीकडनं दाखवून घेतलेलं आहे. केबल वगैरे सगळं ओके आहे, टोटल बॉडी पण चांगली आहे तिची. तरी पण आपण एक आपल्या पद्धतीने चेक करूया. तर पहिला चालू करून बघूया गाडी. तर याचा आपण पहिला हँडलिंग बॉडी त्याला स्क्रू पण काढून घेऊया. स्क्रू पण आपण काढून घेतलेला आहे, तरी पण गाडी रेसच राहत्या. दाखवी तुम्हाला एकदा. तर यो नट पण आपण काढून घेतलेला आहे आणि स्लाइड पण काढून घेतलेला आहे. तर दोन्ही तुम्हाला दाखवतो मी, तरी काय हँडलिंग कमी होईल. तरी स्लाइडही बघू शकता. का स्लाइडचं लॉक वगैरे सगळं संपूर्ण आहे, सगळं काढलेलं आहे आपण. एअर प्रूफ ही आपण हे केलेला आहे, तरी काय फरक पडणार. तर कार्बोरेटर एकदा काढून चेक करूया. तर आता ही स्लाइड तुम्ही चेक करू शकताय का. स्लाइड पूर्ण टेकत नाही खाली, हे बघा. आणि स्लाइडची फूट असते, तो फुटी देखील नाही आहे. तर काढून तुम्हाला दाखवतो. स्लाइड टेकत नाही, बघून घ्या. तर कार्बोरेटर आपण हे काढून घेतलेला आहे. तर याचा फूट तुम्ही आता बघू शकताय का. फूट ह्यात फूट असते इथं, बरोबर इथं ह्या बाजूला. तर ह्यातली आपण पिन काढून घेतलेली आहे, बघू शकता इथं. तर ही आहे पिन. तर ही पिन इथं खचलेली आहे, तुम्ही बघू शकता इथं. दाखवतो तुम्हाला व्यवस्थित. तर ही पिन बघा, दाखवतो जाऊन. तर ही पिन इथं खचलेली आहे, बघू शकता. ह्याच्यामुळं काय होतंय, ह्या स्लाइड इथं अडकत असते. असं स्लाइडचं बॅलन्स ठेवते. मी एक खचल्यामुळं काय होते, स्लाइड व्यवस्थित अडकत नाही. तर आपण एक फूट जरासं मोठं तयार करून घेऊन जोडायचा. तर आपण तयार केलं गेलं व्हिडिओ करू. तर ही पिन बघू शकता, इथं जुनी आहे, खचलेली आहे. आणि ही आता आम्ही नवीन तयार केलेली पिन बघू शकता इथं. तर केवढा फरक पडला बघा. तर आता आपण ही पिन कार्बोरेटरमध्ये फिट करून घ्यायची. तर बघा, या होलात पिन फिट करायच्या. तर आता हे जोडून घेतलेला आहे. तर आता स्लाइड बघतायचा केवढासा गॅप राहते. तर झालेला व्यवस्थित. कार्बोरेटर जोडून गाडी चालू करूया. आपल्या गाडीचं काम झालेलं आहे कार्बोरेटरचं. तर तुम्हाला दाखवलेलं थोड्या वेळेत आपण तयार करून जोडलेला आहे. तर आता गाडी चालू करून ऐकतो आवाज.